पालिका निवडणुकीच्या आधी दादरमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये जुंपली। दादरच्या फुल मंडईमधील बॅनर हटवल्यावरून आमदार महेश सावंत आणि सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांच्यामध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं। दादरच्या मीनाताई ठाकरे फुल मंडईत बॅनर हटवल्यावरून ठाकरे आणि शिंदे गटात जुंपली। दादरच्या फुल मंडईमध्ये मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम ठेवण्यात आला होता। या कार्यक्रमाला आमदार महेश सावंतांना देखील बोलवण्यात आलं होतं। कार्यक्रमानिमित्त लावलेलं ठाकरे गटाचं बॅनर हे पालिका कर्मचाऱ्यांनी काढलं, मात्र मनसेचं बॅनर तसंच ठेवलं। तर मनसेचं बॅनर का काढलं नाही असा सवाल महेश सावंतांनी पालिका कर्मचाऱ्यांना केला। महेश सावंतांच्या सवालानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी मनसेचं बॅनर काढलं। तर मनसेचं बॅनर काढल्यानंतर समाधान सरवणकरांनी पालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। महेश सावंत हे हप्ते गोळा करत असल्याचा आरोप समाधान सरवणकरांनी यावेळी केला। सर कुठल्या बोर्डचा त्रास आहे? सर का प्रॉब्लेम हा मग कोणाला प्रॉब्लेम आहे? कोण आमदार? इकडचा आमदार कोण आहे? महेश सावंतचा संबंध काय? महेश सावंत आमदारात चांगले कोणकर हा कुठला आमदार आला? त्याचं काम आहे लोकांचं काम करायचं, इकडे मराठी लोकांना त्रास द्यायचा। स्टेशनच्या बाहेर त्याच्या तिकडे एवढे हॉकर्स बसलेले आहेत, तिकडे हप्ते येतात म्हणून तो महेश सावंत गप्प आहे आणि कोळंबकर साहेबांच्याकडे तो कशाला येतोय? आणि त्याचं तुम्ही ऐकता कशाला? तो आहे कोण? लोकांची सेवा करा। तू मुसलमानांच्या मतांवरती निवडून आला, म्हणून मराठींना त्रास द्यायचा, इकडे हिंदू लोकांना त्रास द्यायचा, कशासाठी? साधी सांगा, सांग कुणाला त्रास देतोय? काय प्रॉब्लेम काय? कोण आहे तिकडे? राहुल, रोकडे, शिंदे, कोकडे, मोरे, काटे, शिंदे, इकडे कोण? खान आहे म्हणजे अहो साहेब बरोबर आहे, राजकीय नाही, आमच्या पक्षाचं आहे, काही पक्षाचं काही नाही आहे। विचार ह्यांनी त्रास होण्यासारखं काही नाही आहे त्या बोर्डच्या आतमध्ये। मग त्या महेश सावंतला काय त्रास? पहिला तर त्याचा वॉर्ड नाही आहे। तू हप्ते घेण्यासाठी काय काय करशील आणि कशासाठी? कसले हप्ते हवे? अरे लोकांनी काम करायला निवडून दिलं, लोकांची कामं कर। समाधान सरवणकरांच्या आरोपांनंतर आमदार महेश सावंतांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं। आज इथे वेड्यांची जत्रा भरलेली आणि तो बालिश पोरगा आलेला आमदाराचा, आमदार पुत्र बालिश, त्याला अजून राजकारणातला माहिती नाही। बापाच्या पुण्यावरती आमदार नगरसेवक झाला, त्यावेळी सुद्धा त्याला पाणी पाजलेला, जवळ 175-200 मतांनी निवडून राहिला उमेदवार। आज तो व्याजासहित आम्ही लोकांनी तो विजय एक सामान्य माणसाला निवडून दिलाय। त्याला सांगायचं, त्याला अजून कळत नाही हप्ते घेऊन कोण मोठा झालाय। केवढ्याशा खोलीत राहत होते आणि आज किती बंगले झाले, रुस्तमजीपर्यंत राहायला गेलेले आहेत। तो पैसा काय फॅक्टरी होत्या की काय होत्या हे त्याला अजून कळत